शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा जानेवारी महिन्यात लागवलेला पेरू आहे. पेरूला अजून 10 महिने कंप्लीट झालेले नाहीत. तर ह्या पेरूची आम्ही 6 एकरामध्ये टोटल 11,000 रोपं बसवलेले आहेत. आज तुम्ही पेरूची वाढ बघू शकताय. संपूर्ण पेरू हा मॅग्नेसा न्यूट्रिशन टेक्नॉलॉजी अंडर चालू आहे. पेरूला आजपर्यंत असं विशेष असं काही केलेलं नाही. आम्ही फक्त ह्याला संपूर्ण पोषण सोडतोय आणि पेरूला लावल्यापासून कंप्लीट 10 महिन्यात फक्त 3 फवारण्या झाल्यात. पहिली फवारणी छाटणीच्या अगोदर झालेली होती आणि छाटणी 5 ऑगस्टला घेतले. 5 ऑगस्ट नंतर आज 15 ऑक्टोबर तारीख आहे. आजपर्यंत 5 ऑगस्टपासून आजपर्यंत 2 फवारण्या झाल्या. छाटणी केल्या पहिली फवारणी आपण बोर्डोची घेतली आणि दुसऱ्या फवारणीला इमामेक्टिन, रोको आणि निमतेल अशी प्लेन फवारणी घेतली. तर ह्यामध्ये आपल्याला ह्या झाडाला साधारण फुटवा वगैरे जरी काढलं तरी एकही काडी ह्याच्यातली वांज नाही. एक नॉर्मल 5% वांज असेल कुठंतरी झाडाला एखाद दुसरी काडी. आणि प्रत्येक काडीला तुम्ही बघा अशी भरपूर कळी आहे. म्हणजे भरपूर असं कळीसाठी ही विशेष काय नाही. ही तायवान पिंक व्हरायटी आहे. ह्याला भरपूर कळी लागतानाच. आणि तुम्ही बघा म्हणजे ह्याला साधं मुळीसाठी औषध नाही किंवा कधी ह्याला मायक्रोन्यूट्रिएंट नाही, कधी ह्याला भेसळ डोस नाही आहे मित्रांनो खाली. परत आपलं शेणखत म्हणतो किंवा गावखत, कोंबडखत असं काही भरलेलं नाही. ह्याला निंबोळी पेंड नाही, काही नाही. संपूर्णपणे ह्याला काही म्हणजे केमिकल नाही असं नाही काय. फक्त संपूर्ण पोषणवरती प्लॉट आहे. आणि असं काय म्हणजे आम्ही केमिकल मुक्त करायचं वगैरे अशा हेतूने काही केलेलं नाही. ह्याला आता बघायला गेलं तर ह्या एवढं 6 एकराला एक कंप्लीट 100 लिटर तरी आतापर्यंत तणनाशक वापरलं असेल आम्ही. एवढं म्हणजे कारण तण नियंत्रण करणं खूप अवघड होतं. मे महिन्यात पाऊस झाल्यापासून ही रानं भरपूर तणाचे आहेत आणि सर्व तणनाशक वापरलं. ह्याला ग्लायफोसेट वापरलं 41% ग्लायफोसेट 54% वापरलं आहे. ह्याला पॅराकोट डायक्लोराइड वापरलं आहे. ह्याला अमोनियम ग्लुसिफोनेट वापरलं आहे. त्यानंतर ह्याला मेट्रिब्युझिन सुद्धा वापरलं आहे आणि डायरॉन सुद्धा वापरलं. ह्याच्यामध्ये आपण जवळपास सगळी तणनाशक वापरत. 100 लिटरपेक्षा जास्त तणनाशक 100% ह्याला वापरलेलं गेलेलं आहे. आणि तुम्ही तरी एवढंही करून तुम्ही प्लॉटची वाढ, त्याची कॅनॉपी बघा. सगळ्या एवढ्या 11,000 रोपामध्ये सिंगल एक रोप असं नाही की ज्याला निमॅटोड आहे किंवा ज्याचं असं त्याला वाढ कमी आहे वगैरे काही नाही. असं तुम्ही संपूर्ण प्लॉट बघा. तुम्ही आज झाड ही प्रचंड लोड झालेलं झाड इथं आणि काय असं स्पेशल ट्रीटमेंट नाही. म्हणजे आमच्याकडे ह्याला फवारण्यासाठी ब्लोअर सुद्धा नाही. आम्ही साध्या बॅटरी पंपाने ह्याच्या फवारण्या करतोय. फक्त आम्हाला संपूर्ण पोषणचं ह्याला चांगले रिझल्ट भेटले म्हणून तुम्हाला सांगावं वाटतंय. तुम्ही अवश्य वापरून बघा मित्रांनो, तुम्हाला 100% फायदा होणार. आता ह्याचं सेटिंग तुम्हाला दाखवतो. सगळं भरपूर सेटिंग आहे. असं आता एक काडी ह्याला साधारण खाली 6 6 12 कळी. ह्या एवढ्या काडीला 2 डोळ्यातनं 12 कळी निघालेली आहे. असं बघायला बघा प्रत्येक डोळ्याला. म्हणजे आता ही काडी आता नॉर्मली पेरूला आपल्याला 3ऱ्या डोळ्यापासून कळी लागते. ह्याला पहिला डोळा, दुसऱ्या डोळ्याला हे 2 फळ सेट झाले. 3ऱ्या डोळ्याला 2 फळ सेट झाले. त्याच्यावरती बघा हा 4था डोळा हो का, हा 5व्या डोळ्याला परत फुटवा धरलेला आहे. 6व्या डोळ्याला फुटवा आहे. वरती परत फुटवा धरला. इथं आपण टॉपिंग केलेलं आहे, शेंडा मारलेला आहे त्याचा. चांगलं तुम्ही सगळा व्ह्यू बघा एकदा बागाचा असा सगळीकडून. तुम्हाला अतिशय चांगला प्लॉट वाटून. हा 10 महिन्याचा प्लॉट म्हणजे असं एखाद्याचं वर्षाने सुद्धा अशी झाडं होत नाहीत. आपली तशी चांगली एक म्हणजे आपल्याला 10 महिन्यात चांगली झाडं भेटली. आणि आम्ही 5 ऑगस्टला म्हणजे 7 महिने कंप्लीट झाल्यावरती छाटणी केली होती प्लॉटची. अजून ह्याच्यावर बघितलं तरी काडीला एक जरी फळ धरलं आपण तरी आम्हाला 100 फळ मिनिमम आहे. एक वांज वगैरे सगळं सोडलं तरी सरासरी झाड ह्याच्यात कोणताच असं राहणार नाही ज्याला 100च्या खाली सेटिंग राहील. आणि आमचा अतिशय कमी लेबर खर्च वगैरे होतोच. पण एक म्हणजे असं काही लय त्रास नाही. एक पेरू केलं आहे, पेरूमध्ये भरपूर त्रास आहे. अशा पद्धतीने आत्तापर्यंत तरी काही जाणवलं नाही. आता शेवट विकायलाच काही वाटलं तर वाटलं, पण तोपर्यंत आत्तापर्यंत असं स्पेशल असं ह्या पेरूला खरंच काही नाही. अतिशय चांगला पेरू आहे.